नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये जिल्ह्यानुसार शिपाई किंवा हमाल या पदाचे जे निकाल आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे. तर ते निकाल कसे पाहायचे, कोणत्या लिंकवरून टच केल्यानंतर ते निकाल पाहता येतील, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला DFSLसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि DFSL ई बुक विकत घ्या. यामध्ये कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि लिपिक या 3 पदांसाठी जे तांत्रिक प्रश्न येणार आहेत विज्ञान या घटकावर, त्याची माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा, VAJ अकॅडमीचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर गेल्यानंतर जिल्हा न्यायालय शिपाई पदाचा निकाल पाहण्यासाठी लिंक दिली आहे असं मी दिले आणि त्याच्या खाली ही जी ब्ल्यू लिंक दिसते ना, त्याच्यावर टच करा. त्याच्यावर टच केलं की एक नवीन विंडो ओपन होते पहा आणि इथं आपल्याला नकाशा दिसत आहे. आता नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाचा पिऊन पदाचा निकाल जाहीर झालेला आहे. मग आता आपण हे जे नांदेड नाव दिसते की नाही, हे नांदेड नाव याच्यावर टच केलं की एक नवीन विंडो ओपन होते आणि मग अशा पद्धतीने विंडो ओपन झाली की खाली जायचं पहा. खाली गेल्यानंतर या ठिकाणी पहा, हा रिक्रूटमेंट शब्द तुम्हाला दिसत आहे. या रिक्रूटमेंट शब्दावर टच केलं की परत एक नवीन विंडो ओपन होते आणि मग खाली गेल्यानंतर आपल्याला 5 सप्टेंबरचं पाहायचं या ठिकाणी. तर इथं पहा, 2 त्यांनी हे दिलेले आहेत की सिलेक्ट लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ पिऊन आणि हमाल. मग ती तुम्हाला सिलेक्ट कॅन्डिडेटची लिस्ट पाहिजे तर याच्यावर टच करा आणि वेटिंग लिस्ट फॉर दी पोस्ट ऑफ पिऊन हमाल ते पाहिजे असेल तर त्याच्या खाली इथं टच करा. तर अशा पद्धतीने त्यांनी सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लावलेले आहेत. आणि हे झालं नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाचं. याचा निकाल आलेला आहे. अजून बाकी जिल्ह्यांचे पण आता निकाल यायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही ज्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये पिऊन किंवा हमाल पदासाठी मुलाखत दिलेली आहे, तुमचा निकाल पाहण्यासाठी याच पद्धतीने पाहायचं. म्हणजे जो काही तो मॅप तुम्हाला दिसतंय त्या मॅपमध्ये जो जिल्ह्याचं नाव आहे त्या जिल्ह्याच्या नावावर टच केलं की विंडो ओपन झाली की खाली जाऊन रिक्रूटमेंटमध्ये जायचं आणि मग त्या रिक्रूटमेंटमध्ये चेक करायचं की तुमच्या जिल्ह्याची सिलेक्ट लिस्ट किंवा वेटिंग लिस्ट लागलेली आहे की नाही. तर नांदेड जिल्ह्याची तरी सिलेक्ट आणि वेटिंग लिस्ट जाहीर झालेली आहे. आता इतर जिल्हा व सत्र न्यायालयातील पिऊन पदाचे सुद्धा निकाल जाहीर व्हायला सुरुवात होईल. तर तुम्ही कसं चेक करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. दिवसातून 3दा चेक करा. तुमचा निकाल जाहीर झाला की तुम्हाला त्या तिथं मिळून जाईल. जर तुम्हाला BMCसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून VAJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि BMC ई बुक विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांना त्यांचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.